नमस्कार. एकादशीनिमित्त आज आपण उपवासाची बटाट्याची खमंग भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर गॅसवरती कढईमध्ये मी साधारण अर्धी ते पाऊण वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यांचा आपल्याला नंतर कूट करून घ्यायचा आहे, त्यामुळे ते जास्त करपवायचेही नाहीत. मस्त सतत हलवत आपण हे शेंगदाणे छान सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर साधारण 4 ते 5 मिनटामध्ये लो गॅसवरतीच हे शेंगदाणे असे छान भाजले जातात. तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत. थोडे थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर आपण हे एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत. आणि हे आपल्याला जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही असे दरदरीत वाटून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता हा जास्त दाण्याचा कूट बारीकही नाही झालेला आणि जास्त मोठाही मी ठेवलेला नाही आहे. तर शेंगदाण्याचा कूट तयार आहे. आता आपण भाजीची तयारी करूयात. तर आता सेम कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही साजूक तुपाचाही वापर करू शकता. आता यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेणार आहोत. हिरवी मिरची आधी आपल्याला तेलावरती छान अशी तळून घ्यायची आहे. हिरवी मिरची अशी तेलावरती आधी तळून घेतली की ती जास्त तिखट लागत नाही. हिरवी मिरची 1-2 मिनटं आपण ही तेलावरती छान परतून घेतली की इथे आता मी 2 मध्यम आकाराच्या बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या होत्या आणि याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत आणि हे मी पाण्यामध्ये ठेवलेत जेणेकरून ते काळे पडू नयेत. आता हिरवी मिरची भाजली गेलेली आहे. आता हे पाण्यातले काप आपण काढून घेणार आहोत आणि डायरेक्टली या तेलामध्ये घेणार आहोत. तर आता हे बटाट्याचे काप व्यवस्थित स्वच्छ मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले होते. तुम्हीही तुम्हाला आवडतील त्या आकाराचे बटाट्याचे काप करून घेऊ शकता किंवा कधी कोणी बटाटा उकडूनही घेतं. तुम्हाला बटाटा उकडून घेतलेला असेल आणि त्याची भाजी करायची असेल तर तुम्ही तोही वापरू शकता. चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आणि आता आपल्याला हा बटाटा हलवून घ्यायचा आहे. उकडलेला बटाटा असेल तर तो शिजायला वेळ लागत नाही, फक्त तो दाण्याच्या कुटामध्ये मग परतून घ्यायचा असतो. हा बटाटा थोडा शिजायला वेळ लागतो. आता हा परतून घेतला की याला आपण झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत. आता तुमच्या साईडला उपवासासाठी जिरे चालत असतील तर तुम्ही मिरचीसोबत तेलामध्ये जिरे टाकले तरीही चालतील आणि काही साईडला कोथिंबीरही चालते, तर तुम्ही यामध्ये कोथिंबीरही टाकू शकता. 1-2 ते 3 मिनटं वाफ काढल्यानंतर बटाटा आपण पुन्हा हलवून घेणार आहोत. बटाटा आपल्याला करपवून द्यायचा नाही आहे. खाली बटाटा जो आपण पातळ चिरल्यामुळे कढईला चिटकू शकतो, त्यामुळे आपण 2 ते 3 वेळा असा 1-2 मिनटांनी झाकण काढून तो हलवून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता 2 वेळा मी असं केलेलं आहे आणि हा बटाटा थोडा खाली चिटकलेला आहे. तर हा आपण पटकन असा हलवून घेणार आहे. सतत हलवत हा बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर आता 2 ते 3 वेळा आपण हा हलवून घेतल्यानंतर आता यामध्ये मी जो आपण दाण्याचा कूट तयार करून घेतलेला तो 2 ते 3 चमचे टाकणार आहे. कूट जो आहे तो तुम्हाला आवडत असतील अख्खे शेंगदाणे तर जास्त बारीक नाही केला तरीही चालेल. आता 3 चमचे मी कूट टाकल्यानंतर हा व्यवस्थित आपण बटाटा यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. कूट चांगला या सगळ्या बटाट्याला कोट झाला पाहिजे. व्यवस्थित 1-2 मिनटं आपण हा व्यवस्थित हलवून घेतला की आता यावरती पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं आपण हा छान वाफवून घेणार आहोत. तर बटाटा आपण पातळ चिरून घेतलेला होता, त्यामुळे हा शिजायला जास्त वेळ लागत नाही. 1-2 मिनटांनी मी झाकण काढलं आणि आपण हा बटाटा हलवून घ्यायचा आहे आणि आता हा शिजलाय का ते चेक करूयात. तर इथे मी चाकूच्या साहाय्यानेही तुम्हाला तोडून दाखवते. तर हा मस्त असा शिजला गेलेला आहे आणि हाच बटाटा मी तुम्हाला हातानेही दाबून दाखवते. मस्त असा हा शिजला गेलेला आहे. तर असा हा उपवासाचा बटाटा गरम गरम तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता. तर अगदी सोपी कृती आहे. आता आषाढी एकादशी जवळ येते आहे, तर सारखा साबुदाणा खाऊनही कंटाळा आलेला असतो. तर असा हा तुम्ही उपवासाचा बटाटा तयार करू शकता. तर एकदा हा बटाटा नक्की करून बघा. कसा झालेला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉन दाबा. त्यामुळे माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. थँक्यू.